रक्तातील यक्ष प्रश्न याविषयी लोकांना दैवताविषयी माहिती मिळत असे. लोक संस्कृतीमध्ये पहांदी पारीक असे एक गुरु होते आणि मग त्यांनी लोकांना 12 गटात विभागले होते. कालिकेच्या पोटी देव जन्माला आले अशीही त्यांची समजूत आहे. गौड भाषेत नालवेन म्हणजे 4 देवे, सायवेन 5 देवे असे समूह आहेत आणि ह्या लोकांचे समूह तयार करून त्यांनी अशा वेगळ्या वेगळ्या जाती किंवा वेगळे वेगळे गट निर्माण केले होते. समसंख्यक देव असलेले लग्न होत नव्हते. म्हणजे एका समजा की ज्याच्यामध्ये 4 देवे जे ते लोक आहेत त्या 4 देवेमध्ये विवाह होणार नाही, तर त्या मुलीचा विवाह 6 देवेमध्ये होणार. असं त्यांनी 12 महिन्याचे 12 गट केले होते. म्हणजे त्यांच्या समजुती रूढी जशी गरज लागत गेली तसं त्यांनी केलेलं आहे. अहिराणी लोक परंपरेमध्ये लोकदेव देवते यांची पूजन लोककथेच्या आधारावर करतात. खानदेशातील लोक परंपरेत कानबाईची पूजा केली जाते. तसेच बोबाडा हा सणात देवदैत्यांचे सोंगही असते आणि मला असं वाटतं की त्यावेळेच्या त्या सोंगावरनं रात्र थोडी सोंगे फार अशा म्हणी सुद्धा प्रचलित आल्या असतील. यावरून त्यांच्या त्या समजुतीत बाल सांस्कृतिक खेळ खेळले जात होते. लोकदैवते पूजेमुळे भावनिक दृष्ट्या विस्कटलेलं गाव एक होतं. कुठल्याही यात्रेला, देवाच्या पूजेला, समारंभाला, उत्सवाला त्यावेळेस सगळीजण एकत्र यायची. इतर प्रत्येकाला आपली कामं वगैरे, खेडेगावातली ग्रामदेवता असल्यामुळे ते त्यांच्या ह्याच्यात असायचे. आणि धोंड्या धोंड्या पाणी दे, धोंड्या धोंड्या पाणी असे मेघराज प्रसन्न व्हावा म्हणून ते गाणी म्हणत असत. लोकदैवत जेजुरीच्या खंडोबाचे भक्त मोठ्या प्रमाणात आदी जागरणाचा कार्यक्रम करतात आणि काठिकवाडीचे डफ आजही वीर गावात गुंजतात. आपल्याकडे पण आहे जेजुरीच्या खंडोबाचं आपण पाहतो. ही जी दैवते आहेत ही ग्रामदैवते आहेत, ही अशा तऱ्हेची दैवते आहेत आणि ती लोकदैवत लोकांनी परंपरेने निर्माण केलेली किंवा त्यांच्या भावना श्रद्धेने निर्माण केलेली अशी लोकदैवते आहेत आणि मग त्यांची पूजा केली जाते. आज आपण पाहतो की जेजुरीच्या खंडोबाला सुद्धा उधळण होती. वाघ्या मुरळी त्या उधळणीचा हळद हळकुंड आणि ते खोबरं उधळलं जातं. त्याच्या मागे कथा आहे आणि प्रत्येक कथेच्या मागं पूजा केली जाते. आजचा प्रगत आणि व्यापक समाजाला पाया लोक परंपरेतून सामरस्याने झाला आहे. भारताचे विकसित स्वरूप लोककला, लोकपरंपरा, लोकसाहित्य दिसून येते. खानदेशातील लोकदैवत याची स्थापना, त्या संबंधित प्रचलित कथा आहेत, भुलाबाईची गाणी आहेत आणि याच परंपरेत चक्रपूजा व्रत घेणे, आदिवासी वाघदेव, खांबदेव, डोंगरदेव अशी सारी दैवते लोकसमूहाचे दैनंदिन जीवन आणि तेथील भौगोलिक परिस्थिती याचे दर्शन घडवतात. मुळात मनुष्याला भीतीमुळे या देवतांची निर्मिती झाली असावी असं वाटतं. मानवी समुदाय गावाविषयी चांगल्या आणि बाहेर गोष्टी करत असे. दैवते निर्माण झाली तिची देवा एक आधार ती नवस करून आजारी जर एखादा मनुष्य घरी असेल तर त्याच्याकरता त्यावेळेला औषध पाण्यापेक्षा सुद्धा त्याला नवस बोलायचा आणि तू माझ्या ह्याला बरं कर, याकडे त्यांचा कल असायचा. पूर्वीच्या काळी आत्ता जे वैज्ञानिक शास्त्र पुढे गेलं तितकी तेवढी प्रगती नव्हती. रूढी परंपरा झाल्यानंतर अहिराणी परंपरेत कंसरा माऊली आणि सुकगाडी ही दैवते आहेत. प्रत्येक संस्कृतीमध्ये, लोकसंस्कृतीमध्ये त्यांच्या गावाप्रमाणे, त्यांच्या रूढीप्रमाणे, चालत आलेल्या परंपरेप्रमाणे दैवत होती. पण शेवटी दैवत जरी असली तरी त्यांच्या पूजा करणे हा यांचा हेतू असायचा.